नमो नमः सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृकश्राव्य माध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। आतापर्यंत आपण 3 लेसन्स बघितले, लेसन नंबर 1, 2, 3. ओके, नाउ वी हैव टू सी चतुर्थः पाठः विद्यार्थमाला. ओके, विद्यार्थमाला. व्हाट इज द मीनिंग ऑफ विद्यार्थ? विद्यार्थ is the one, अर्थ is there, लट लकार लंग लकार, like that we last time we study about the लोट लकार. the विद्यार्थ is a विधिलिंग लकार. कंठस्थीकरणार्थम, कंठस्थीकरण म्हणजे जे बायहाट करायचे अन्वय ॲज वेल ॲज श्लोकास. व्हॉट इज द मिनिंग ऑफ विद्यार्थ? अ गार्लँड ऑफ अ कमांड. ओके, विद्यार्थ लकार is used for the giving the command to any person. अंडरस्टँड? तर आपल्याला याच्या माध्यमातून विद्यार्थमालाचा अभ्यास करायचा आहे. बिफोर टू गोइंग टू द फर्स्ट वर्ड्स वी हॅव टू सी द इंट्रोडक्शन ऑफ दिस विद्यार्थमाला. ओके, इन युअर टेक्स्टबुक ओनली सी सुभाषितानि संस्कृत भाषायाः वैशिष्ट्यपूर्णानि पद्यरत्नानि. ओके, सुभाषित संस्कृत भाषेची वैशिष्ट्य स्पेशल इम्पॉर्टंट केस पार्ट ऑफ अ संस्कृत भाषा इज अ वर्सेस. लाईक दॅट. अब तुम्हाला माहिती आहे आपण रेग्युलरली प्रेयर बोलतो स्कूलमध्ये. अंडरस्टँड फ्रॉम द स्तोत्रसुद्धा. दिस इज ऑल आर सुभाषितास. दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ संस्कृत लँग्वेज. पद्यरत्नानि. पद्य, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पद्य? पद्य मीन्स पोएट्री सेक्शन अँड रत्नानी मीन्स ज्वेल्स. पोएट्री सेक्शनमधले हे सगळे ज्वेल्स आहेत. सुभाषितामुळे काय काय होतं? जसं आपण एखादं गाणं टी व्हीवरती ऐकलं किंवा मोबाईलमध्ये ऐकलं तर ते गाणं सतत ऐकल्याने आपल्याला मन खूप रमून जातं, आपण ते गाणं गुणगुणायला लागतो. तसंच सुभाषितानी ऑल्सो अस्माकं मनम रंजयती. ओके, मन एन्ग्रॉस करतं. ओके, मन हॅपी करतं. अस्माकं ज्ञानम वर्धयन्ती. आपलं जे ज्ञान आहे, नॉलेज आहे ते काय करतो? वाढवतं. कथम व्यवहार करणीय, हाऊ टू बिहेव, किम कर्तव्यम, काय करावं, व्हॉट टू डू, किंचन करणीयम, काही करू नये, इति सम्यक बोधयंती. सम्यक मीन्स प्रॉपरली, बोधयंती म्हणजे सांगतात. हे चांगल्या प्रकारे सांगतात की काय करावं, काय करू नये, हे सगळं चांगल्या प्रकारे सांगतात. देन सी वी हॅव टू सी श्लोक नंबर 1. सुखार्थी चेत तेजत विद्या, विद्यार्थी चेत तेजत सुखम, सुखार्थी न कुतो विद्या, कुतो विद्यार्थी न सुखम. ओके, सुखार्थी तेजत विद्या, विद्यार्थी तेजत सुखम. ओके, सुखार्थी, सुखार्थी म्हणजे त्याला सुखाची इच्छा आहे. ओके, चेत इफ, तेजत विद्या. ओके, म्हणजे जो सुखाची इच्छा करतो तो कसला त्याग करतो? विद्येचा त्याग करतो. ही लिव्ह अप. ओके, ही शुड गिव्ह अप टू विद्या. ओके, आणि जर विद्यार्थी असेल तर तो काय करतो? सुखाचा त्याग करतो. जो माणूस सुखी असेल त्याला विद्या कुठून मिळणार, आणि जर विद्यार्थ्याला सुख कुठून मिळणार? आता या श्लोकाचा सिंपल अर्थ आहे. अकॉर्डिंग टू दॅट सी विद्यार्थमाला, तेजत इज द विद्यार्थमाला प्रत्यय, विद्यार्थ प्रत्यय तेजत. आपण विद्यार्थाचा प्रत्यय सेकंड टर्मला त्याचा अभ्यास करणार आहोत. आता आपण लोट लकार बघितला, लट लकार लंग लकार लास्ट इयर, आणि लोट लकार यावर्षी बघितलेला. हे तिन्ही आपण लकारांचा अभ्यास केला. चौथा विद्यार्थमालाचा विद्यार्थ आहे, आपण पुढच्या वेळी म्हणणार आहोत. आता अकॉर्डिंग टू दॅट, अकॉर्डिंग टू दिस सुभाषित, जर माणूस सुखाच्या पाठीमागे लागला, सुख मिळण्यात धडपडला, तर त्याला विद्येचा त्याग करावा लागतो. ओके, कारण की ज्ञान जे आहे, अकॉर्डिंग टू ज्ञान आपण कंटिन्युअसली ज्ञान घेऊ शकतो. त्यासाठी आपल्याला कोणत्या याच्याची आवश्यकता नसते, किती वर्षाचा माणूस आहे किंवा काय नाही. मोठी माणसं लहान मुलांकडनं पण ज्ञान घेऊ शकतात. म्हणजे ज्ञान कुठल्या रूपामध्ये आपल्याला भेटेल सांगू शकत नाही. ओके, जर माणसाला सुखी व्हायचं असेल तर त्याला विद्येचा त्याग करायला लागेल असं सांगितलेलं आहे. पण त्याचा अर्थ असा नाही आहे की सुखीवाला म्हणजे विद्येचा त्याग केला झाला, असं नाही. की माणूस जे आहे सुखाच्या पाठीमागे धावत आहे.
ही डिझायरिंग द कम्फर्ट, ही कम्फर्ट बघतोय आणि त्याच्या ह्याच्यामध्ये तो विद्येचा त्याग करतो. म्हणजे माणसाला सुखी होण्यासाठी विद्येचा त्याग करावा लागतो. जसं उदाहरणार्थ लहान वयामध्ये काही मुलं जी असतात परिस्थितीमुळे किंवा सुखासाठी अर्धवट शिक्षण सोडून जॉबला जातात. ओके, आणि जो सुखार्थी नसेल तर त्याला विद्या कुठून मिळणार, आणि विद्यार्थी असेल त्याला सुख कुठून मिळणार. आणि जो कंटिन्यूचं शिकत राहतो, हार्डवर्किंग करत राहतो, सुखाची अपेक्षा ठेवत नाही, कारण तो काय असतो, विद्यार्थी. याचा अर्थ की माणूस आपल्या जीवनात विद्यार्थीच असतो. विद्या म्हणजे नॉलेज आणि अर्थ म्हणजे घेणे. ओके, म्हणून एकतर माणसाला सुखार्थी व्हावं लागेल म्हणजे कम्फर्टच्या पाठीमागे धावणं, तर ते एखाद्या माणसाला विद्यार्थी व्हायला लागेल. दोघांपैकी एकच गोष्ट पॉसिबल आहे ह्याच्यामुळे. म्हणून माणसाने कम्फर्टच्या मागे न धावता नॉलेज घेण्याचा प्रयत्न करायचा, कारण की हे नॉलेज आपल्याला खूप युजफुल होतं. आणि मागे तुम्हाला मी सांगितलेलं की नॉलेज, वेन वी नॉलेज डिस्ट्रीब्यूट द नॉलेज, ते काय होतं, इन्क्रीज होतं. आणि या नॉलेजचा आपल्याला कुठे ना कुठल्या भागात उपयोग होतो. तर वी हॅव टू सी द संधी तेजत विद्या. त इन द प्लेस ऑफ द, त इज कमिंग, त थ द, तेजत विद्याम. हलंत वेन एवर त इज कमिंग इन द सेंटेन्स, द चेंज इन त. तेजत सुखम, त इज हाफ इज देअर, हलंत तेजत सुखम. कुतो विद्या, ओ चेंज इन विसर्ग, कुतः विद्या. कुत विद्यार्थिनः, ओ चेंज इन विसर्ग, कुतः विद्यार्थिनः. संधीचा पण आपण अभ्यास लवकरच करणार आहोत. देन अन्वय इज व्हेरी इम्पॉर्टंट. लास्ट टाइम तुम्हाला अन्वयासाठी 4 ब्लँक्स आले, सेम तसंच येणार आहे आपल्याला. ओके, सुखार्थी चेत विद्याम त्यज्यत. सुखार्थी व्हायचं असेल तर विद्या, वी हॅव टू लिव्ह विद्या. विद्यार्थीचे सुखम त्यज्यत. सुखार्थीन विद्या कुतः, विद्यार्थीनाला सुख कुठं. म्हणजे सुखार्थीला विद्या कुठून मिळणार आणि विद्यार्थिनीला सुख कुठून मिळणार. सॉरी, शब्दार्थ बघायचे. तेजत शुड लिव्ह सुखार्थी, वन हू विशेस हॅपीनेस. म्हणजे माणूस फक्त हॅपीनेसच्या पाठीमागे लागतो. ओके, नॉलेजच्या पाठीमागे नाही. कुतः, फ्रॉम वेअर. चेत, इफ. चेत इज अ अव्यय, आणि तसं लक्षात ठेवायचं, अव्यय ते कशामध्ये टाकलं तरी चेंज होत नाही. चेतचं कुठलं चेता, चेतम असं होत नाही. ओके, शब्दार्थ लिहून घ्यायचे. देन वी हॅव टू सी सरळ अर्थ. सरळ अर्थ ऑल्सो यू हॅव टू राईट इन युअर क्लास वर्क संस्कृत. ओके, इफ अ पर्सन डिझायर्स कम्फर्ट ही शुड गिव्ह अप नॉलेज. जेव्हा पर्सन कम्फर्टसाठी डिझायर करतो, ही वेन यू वॉन्ट द डिझायर की माझी ही इच्छा आहे, ती इच्छा आहे, ही शुड गिव्ह अप नॉलेज. इफ अ पर्सन डिझायर नॉलेज, इफ अ पर्सन डिझायर्स म्हणजे जेव्हा नॉलेजची, ही शुड गिव्ह अ कम्फर्ट्स. कारण की कम्फर्ट जे आहे, सॉरी, नॉलेज हे घरात बसून 4 भिंतीमध्ये मिळत नाही. ओके, हाऊ कॅन दोज यर्निंग फॉर कम्फर्ट गेट नॉलेज. जो कम्फर्टसाठी करतो, विश करतो, त्याला नॉलेज कुठून मिळणार. आणि हाऊ कॅन दोज डिझायरिंग नॉलेज गेट कम्फर्ट. आणि जो नॉलेजसाठी डिझायर करतो त्याला कम्फर्ट कुठून मिळणार. अंडरस्टँड. म्हणून माणसाने कम्फर्ट सोडून नॉलेजच्या पाठीमागे लागावं असं माझं म्हणणं आहे. अंडरस्टँड की नॉलेज आपल्याला कधीही करून देत नाही. आपलं नॉलेज आपण डिस्ट्रीब्यूट करू. नॉलेज जेवढं नॉलेज मिळेल तेवढं नॉलेज घ्यावं. देन वी हॅव टू सी श्लोक नंबर 2. दृष्टिपुतं नेसेत पादं, वस्त्रपुतं पिबेत जलम, सत्यपुतां वदेत वाणी, मनपुतं समाचरेत. दृष्टिपुतं नेसेत पादं म्हणजे दृष्टिपुतं, वी हॅव टू सी एव्हरीवेअर. अँड चालताना आपण जर रस्त्यामध्ये अडकून पडलो, आपण बघतो ना खाली चालताना, समोर बघतो आणि खाली बघतो, दोन्हीकडे आपलं प्रॉपर लक्ष असतं. जेव्हा आपण बघतो वेन वी वॉकिंग इन द रोड, वी हॅव टू सी इन फ्रंट ऑफ अस आणि बिलो अस. ओके, तर आपण चालताना नाही तर आपण वर समोर बघत बसलं आणि खाली बघितलं खड्ड्यात पडू. त्यामुळे माणसाने बघून वगैरे चालावं. नेसेत म्हणजे कीप. वस्त्रपुतं पिबेत जलम, पाणी जे आहे
हे काय करायचं, पुतम. पुतमचं इथं मिनिंग आहे प्युरिफाईड. ॲक्च्युली पाणी जे गाळून प्या, पिबे जलम, प्युरिफाईड विथ क्लोथ. सत्यपुताम वदेत वाणी. वाणी कशी असावी, ट्रूथफुलनेस, ट्रूथ बोलणारी, खरं बोलणारी अशी वाणी आपली असावी. आणि मनपुतम समाचरित, आणि मन कसं असावं, शुद्ध असावं आणि सगळीकडे फिरणार. ओके, इन दिस वर्स, सेकंड वर्स, नेसेत, पिबेत, वदेत अँड समाचरित, these are विधिलिंग लकार, मीन्स विद्यार्थ. देअर इज अ ईत प्रत्यय इज देअर, ईत प्रत्यय इज देअर. अंडरस्टँड. द नेक्स्ट वन, इन दिस वर्स नो वन वर्ड, कुठलंही संधी नाही आहे. दॅट्स वाय वी हॅव टू सी अन्वय. दृष्टीपुतम पादम नेसेत, वस्त्रपुतम जलम पिबेत, सत्यपुतम वाणी वदेत, मनपुतम समाचरित. इट्स अ सिम्पल. तर अन्वय बघितलं तर आपण बघणार आहोत शब्दार्थ. हा दृष्टीपुतम आफ्टर विविंग म्हणजे बघून. नेसेत शुड प्लेस, आय ऑलरेडी टोल्ड यू की नेसेत इज द विद्यार्थ रूप. वस्त्रपुतम प्युरिफाईड युझिंग अ क्लोथ. पुतम मीन्स प्युरिफाईड, वस्त्र मीन्स क्लोथ. सत्यपुतम, पुता meaning is same, purified with truth. Satya means what? Truth. Samachare, should act, should behave. Then we have to see Saralartha. One should place the foot after seeing. You are weaving. One should drink water purified using cloth. One should speak words purified with truth, and one should act after contemplating, thinking. ओके, म्हणजे माणसाने बघून इकडे तिकडे, म्हणजे कुठलीही गोष्ट करताना माणसाने कुठलाही न विचार करता करू नये. कुठलाही निर्णय घेताना न विचार करता घेऊ नये. म्हणजे प्रत्येक वेळी आपण अलर्ट राहून काम करायचं. ओके, ते कुठलेही असो. त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहेत. रस्त्यात जाताना मी बघायचं, इकडे तिकडे न बघता लक्ष द्यायचं. ओके, वरून वन शुड ड्रिंक वॉटर प्युरिफाईड युझिंग क्लोथ. पाणी पिताना सुद्धा म्हणजे आपल्या बॉडीला हार्म होणार नाही. बोलताना जे आहे सत्य वर्ड्स बोलायचे आणि सगळ्यांशी चांगल्या प्रमाणे बिहेव करायचं, इक्वली बिहेव करायचं. अंडरस्टँड. नाव वी हॅव टू सी श्लोक नंबर 3. धनम लब्धम कांक्षेत, लब्धम रक्षेत प्रयत्नत, रक्षितं वर्धयेत सम्यक, वृद्ध निर्थेषु तीर्थेषु निक्षिपेत. संधीज देअर वन, धनम लब्धम, धनम प्लस अलब्धम. ओके, जे आपण धन मिळवतो, धनम लब्धम कांक्षेत, माणसाने थोडं थोडं करून धन मिळवायचं. अंडरस्टँड. लब्धम रक्षेत प्रयत्न, जे धन आपल्याला मिळालेलं आहे त्याच्याकरता प्रयत्न येतं, रक्षेत. त्याचं काय करायचं, चांगल्या प्रकारे त्याचं जतन करायचं. रक्षितम वर्धयेत सम्यक, जे धन आपण रक्षण करतो त्याचं प्रोटेक्ट करतो. वी हॅव टू इन्क्रीज दिस धन. अँड वृद्ध तीर्थेषु निक्षिपेत, म्हणजे योग्य ठिकाण आल्यावरती तीर्थेषु निक्षिपेत म्हणजे काय करायचं, डोनेट करायचं. ओके, म्हणजे माणसाने आपला पैसा वाया घालवू नये. जे आपल्याला पैसा येतंय ते पहिले आपण कांक्षेत, रक्षेत, वर्धयेत आणि निक्षिपेत इज अ विद्यार्थ. जे आपलं धन येते त्या प्रकारे चांगल्या प्रकारे त्याचं साठवण करायची. देन आफ्टर दॅट वी हॅव टू सी की त्या धनाचं चांगल्या प्रकारे प्रयत्नाने त्याचं रक्षण करायचं. आणि रक्षण केलेलं धन आपण काय करायचं, चांगल्या प्रकारे वाढवायचं आणि त्याचा योग्य ठिकाणी वापर करायचा. म्हणजे पैसे आले म्हणून फुकट घालवायचे नाही. सगळे पैसे मेहनतीने कमवायचे. पैशाचं योग्य ठिकाणी वापर करायचा. तुम्ही बघता आजकालच्या आपण बघतात की बरीच लोक इन्व्हेस्ट करून ठेवतात प्रत्येक ठिकाणी. ओके, पूर्वीच्या लोकांना एवढं माहिती नव्हतं, पण आताची लोक डोके लावून आपली भावी पिढी जी आहे किंवा याच्या तेवढ्या दशकापासून 20व्या शतकातील लोक योग्य ठिकाणी पैसे इन्व्हेस्ट करतात. पण काही लोक अशी असतात की आलेल्या धनाचा
अयोग्य ठिकाणी वापर करतात. अकॉर्डिंग दिस सुभाषित वी हॅव टू सी की जो धन आपल्याकडे जो धनाचा अयोग्य ठिकाणी वापर करायचा नाही, योग्य ठिकाणी वापर करायचा. म्हणजे तुमच्या जरुरीसाठी असो किंवा दुसऱ्यांच्या कामासाठी योग्यच. कधी काय काय ठिकाणी असं होतं की बऱ्याच इन्व्हेस्टर किंवा कंपन्या असतात की हे काम केलं की एवढं पैसे केले की डबल पैसे करतात. पण आपण योग्य त्या ठिकाणी विचार करून निर्णय घ्यायचा. अंडरस्टँड. देन वी हॅव टू सी नेक्स्ट अन्वयः. अलब्धम धनं कांक्षेत लब्धम धनं प्रयत्नत रक्षेत रक्षितं धनं सम्यक वर्धयेत वृद्धम धनं तीर्थेषु निक्षिपेत. वृद्धम म्हणजे ॲक्च्युली मिनिंग ओल्ड, पण अकॉर्डिंग होतं की धन जे खूप मोठं झाल्यानंतर काय करायचं, योग्य ठिकाणी त्याचं डेव्हलपमेंट करायची, इन्व्हेस्ट करायची. ओके, अंडरस्टँड. देन ही शब्दार्थ हा अलब्धम विच इज नॉट ऑप्टेन, जे धन नाही मिळालेलं आहे त्याची काय करायची, शुड विश, त्याची इच्छा करायची. ओके, याचे रक्षेत इज देअर, रक्षेत. ओके, रक्षेत शुड प्रोटेक्ट. देन प्रयत्नत विथ एफर्ट्स वर्धयेत शुड एनहान्स. सम्यक प्रॉपरली. निक्षिपेत शुड पुट. तीर्थेषु गिवन इन चॅरिटी. तरी सांगितलेलं की अलब्धम जे धन आपल्याला मिळाले नाही त्या धनाची आपण काय करायची, इच्छा करायची, मगच आपल्याला धन मिळणार. धन मिळाल्यानंतर त्याचं प्रयत्नानंतरम आफ्टर द प्रयत्न वी हॅव टू सी, प्रयत्नानंतर आपण वी हॅव टू काय करायचं, प्रोटेक्ट. आफ्टर दॅट की वी शुड एनहान्स दिस धनम प्रॉपरली. अँड आफ्टर दॅट after sometimes after many days after so many years we have to should put in otherwise in given charity तीर्थेषु. अंडरस्टँड. समजलं काय झालेलं आहे, म्हणजे आपण जे बघितलेले आहेत तुम्हाला समजलेले असतीलच. देन सी सरलार्थ बघायचे. बघा सरलार्थ. वन शुड विश फॉर अ वेल्थ विच इज नॉट ऑप्टेन. प्रत्येकाने चांगलं काम करून धनाची इच्छा करावी. वी हॅव टू डू गुड वर्क आफ्टर हार्ड वर्क. वन शुड प्रोटेक्ट दॅट विच इज ऑप्टेन. जे आपल्याला मिळालेलं आहे त्याचं काय करायचं, रक्षण करायचं. ओके, ऑप्टेन विथ एफर्ट्स प्रयत्नाने करायचं. दॅट विच इज प्रोटेक्टेड ज्याचं आपण रक्षण केलेलं आहे शुड बी एनहान्स प्रॉपरली. ओके, त्या चांगल्या प्रकारे त्याचं काय करायचं, डिस्ट्रीब्युशन करायचं. अँड विच इज एनहान्स शुड बी पुट इन टू गुड यूज. आणि चांगल्या ठिकाणी त्याचा यूज करायचा. अंडरस्टँड. देन वी हॅव टू सी श्लोक नंबर 4. अक्रोधेन जयेत क्रोधम असाधु साधुना जयेत जयेत कर्दयम दानेन जयेत सत्येन चानृतम. कुठली गोष्ट पटकन झाली तर आपल्याला भयंकर राग येतो, पण रागाचे परिणाम खूप वाईट असतात विद्यार्थी मित्रांनो. समोरचा माणूस आपल्याशी रागामध्ये बोलला, आता आपण पण रागाने बोललं पाहिजे का, त्याच्याने वाद जास्त वाढतात. ओके, अंडरस्टँड. त्याच्यामुळे जर क्रोधी माणूस असेल तर क्रोध त्याचा जिंकेल. अक्रोध जिंकेल का क्रोध जिंकेल, दोन्ही पण दोघांमध्ये भांडणं वाढत जातील. म्हणून एखाद्याने राग केली दुसऱ्यांनी शांत बसावे. अंडरस्टँड. असाधू साधुना जयेत जयेत कर्दयम दानेन जयेत सत्येन चानृतम. ओके, जो माणूस असाधू असेल तो साधू माणूसच त्याला हे करू शकतो. म्हणजे वाईट माणसांचा निर्धार वाईट माणसाचं चांगलं कोण करू शकतं, चांगले माणसं करू शकतात. जर दोन वाईट माणसं एकत्र आली तर वाईट काम होणार, पण एक वाईट माणूस असेल दुसरा चांगला माणूस असेल तो नक्की चांगला माणूस वाईट माणसाला शिकवणार की तुला हे असं केलं पाहिजे. ओके, मग आपल्याबरोबरच्या संगत असते, मित्रांची संगत ती चांगल्या माणसांची असावी. आणि जर आपण चांगले असून आपल्याबरोबर वाईट मित्र असतील तर आपण आपल्या चांगल्या स्वभावामुळे ते वाईट मित्रांनी बदललं पाहिजे. जयेत कर्दयम दानेन, जो दान करत नाही अशा माणसाने दानाने काय करायचं, जयेत म्हणजे विक्ट्री, विन. जयेतचं मिनिंग आहे विन. आणि जयेत सत्येन चानृतम, संधी दे च प्लस अनृतम. अनृतम म्हणजे काय, खोटे बोलणे. ओके, अंडरस्टँड.
सत्याला च अनृतम, विन जयत म्हणजे विन. ओके, खोट्याला आपण सत्याने जिंकू शकतो. अंडरस्टँड, म्हणजे खोटा माणूस बसेल सत्यच त्याला साथ देऊ शकतो. त्याच्यामुळे माणसाने आपला क्रोध शांत करावा, साधू माणसाने असाधू माणसाला चेंज करावं, जे लोक क्रुअल आहेत, दान करत नाही त्यांना दानाने हे करावं, आणि खोट्याला सत्याने हरवावं. ओके, म्हणजे सत्य जो आहे असत्यावरती विजय मिळू शकतो. अंडरस्टँड, कारण सत्याची भाषा कधीही करत नाही, कारण सत्य नेहमी सत्यच बोलत असतो. त्याला सत्याला मार्गात खूप अडचणी येतील. कुठलीही गोष्ट करताना, सत्य बोलताना, ज्या मार्गावर जाताना तुम्हाला खूप अडचणी येतील, पण त्या सगळ्या अडचणींना पाठीमागे टाकून शेवटी अंत तुम्हाला बराच वेळ लागतो. खोटे कशामध्ये पण आपण मोकळं होतो, पण त्याचे परिणाम जे पुढे होणारे खूप भयंकर असतात. म्हणून माणसाने नेहमी सत्य बोलावे. ओके, देन सी अन्वयः अक्रोधेन क्रोधम जयेत, साधूनाम असाधुम जयेत, दानेन कर्दयम जयेत, सत्येन च अनृतम जयेत. जयेत वर्ड इज द व्हॉट विद्यार्थ. देन शब्दार्थ सी अक्रोधेन विथ कामनेस, क्रोधम अँगर, जयेत शुड विन, असाधुम टू विकेड, साधुम गुडनेस, कदर्यम मॅझलिनेस, अनृतम falsehood. Understand? Okay, now see. सरळ अर्थ, वन शुड विन ओव्हर अँगर विथ कामनेस. समोरचा माणूस क्रोधी असेल तर आपण शांत बसावं, तरच आपण त्या क्रोधावरती विजय मिळवू शकतो. ओके, वन शुड विन ओव्हर द विकेड विथ गुडनेस. जी माणसं दुष्ट असतात त्याच्यावरती गुडनेस लोकच ही करू शकतात. वन शुड विन ओव्हर मॅझलिनेस विथ चॅरिटी. दान हे सगळ्यात उत्तम उपाय आहे. अँड वन शुड विन ओव्हर अ फॉल्सहुड विथ ट्रुथ. असत्यावरती सत्यच विजय मिळू शकतो. फॉल्सहुड म्हणजे कुठली गोष्ट असत्यावर याने सगळं तसं केलं, पण कधी ना कधी बाहेर पडतंच. तर माणूस समोरचं असत्य बोलायचं, त्याच्याशी काय हे नाही करायचं, भांडणं करायची नाही, शांतपणे बसून राहायचं. अच्छा तू असं बोलतोस, बरं ठीक आहे, पण तुमचाच विजय होणार. सत्याला भांडायची गरज नसते, समजलं. असत्याला सावरासावरं करण्यासाठी भांडायची गरज असते, पण सत्याला नाही. सत्य नेहमी शांत असतं आणि शेवटी तेच विजय मिळवतं. ओके, तर आतापर्यंत आपण 4 सुभाषित बघितलेले आहेत, 1 to 4. नेक्स्ट टाइम आपण उरलेले सुभाषित बघणार आहोत आणि क्वेश्चन आन्सरसुद्धा तुम्हाला समजलं असेल. आपण एकदा रिवाईज करूया 3 वर्सेस, म्हणजे 4 वर्सेस आपण एकदा बोलूया. ओके, तर फर्स्ट वर्स बघा. सुखार्थीचे तेजत विद्यां, विद्यार्थीचे तेजत सुखम, सुखार्थीन कुतो विद्या, विद्यार्थीन कुत सुखम. देन सेकंड, दृष्टिपुतं नेसेत पादं, वस्त्रपुतं पिबेत जलम, सत्यपुतां वदेत वाणी, मनं पुतं समाचरेत. देन नेक्स्ट वन, धनं लभ्यत कांक्षेत, लब्धं रक्षेत प्रयत्नत, रक्षितं वर्धयेत सम्यक्, बुद्ध तीर्थेषु निक्षिपेत. देन फोर्थ वर्स, अक्रोधेन जयेत क्रोधम, साधु साधुना जयेत, जयेत कर्दयं दानेन, जयेत सत्येन चानृतम. ओके, पुढच्या वेळी आपण पुढचे वर्सेस घेऊन बघणार आहोत, क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. सगळे वर्सेस आणि त्याचे अन्वय लिहायचे आहेत, संधी जे आहे, शब्दार्थ आणि ट्रान्सलेशन क्लासवर्कमध्ये लिहायचं आहे. लवकरच आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. पुनर्मिलामः.